दशक 5वा, समास 6वा, शुद्ध ज्ञान निरूपण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्वही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकम. श्रीदास बोधाभिदम यक्कीर्त्या पठणेन सर्व विदुषां स्वांतापहारी सदा. सोयम मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. दशक 5वा, समास 6वा, शुद्ध ज्ञान निरूपण. आता शुद्ध ज्ञान निरूपण जेव्हा सुरू केलं, जेव्हा शुद्ध ज्ञान निरूपण समर्थ सुरू करतायत, त्याआधी त्यांनी आपली किती परीक्षा पाहिली, किती वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान दिलं, आणि कोणतं ज्ञान आहे आणि कोणतं अज्ञान आहे, कोणती विद्या आहे आणि कोणती अविद्या आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे, आणि ते ज्ञान मिळालं त्याचा परिणाम काय आहे. तर जर ज्ञान मिळालं असेल, शुद्ध ज्ञान जर मिळालं असेल, तर त्याचा परिणाम काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतायत ते. तर या ठिकाणी आपल्याला मानवी जीवनाची वैशिष्ट्ये आपण पाहिली. मागे मानवी जीवनाची वैशिष्ट्य कोणती होती आपण पाहिली, की मीपणाची जाणीव. तीच तर मोठी धोकादायक आहे. मीपणाची जाणीव, पण ती जाणीव आहे जी पशुपक्ष्यांना नाही. म्हणजे ते फक्त जगतात, त्यांना मी असा काही विशेष व्यक्ती आहे, किंवा मी असा विशेष पक्षी आहे, मी हंस आहे आणि मी तर कावळाच आहे, मी कोकिळा आहे, मी वाघ आहे, अशी काही जाणीव नसते. त्यांना जेवढं जेवढं काही कार्य दिलेलं आहे तेवढं, तर ती मीपणाची जाणीव, देहाची जाणीव त्यांना नसते. देह आहे, देहासोबतच्या भावना आहे, देहासोबतची कर्म आहे, हे सगळं ते करत असतात, पण त्याच्यात अहंभावाची जाणीव नाही. आणि मानवी जीवनाचं वैशिष्ट्य हे आहे की मानवाला मीपणाची जाणीव आहे. जय जय रघुवीर समर्थ. हा अगदी महत्त्वाचा फरक आहे. आतापर्यंत आपण बुद्धीतला फरक समजत होतो, तो बोलू शकत नाही, त्याला भावना नाही,
पण त्याची गरजच नाही त्यांना. फक्त प्रेम करायचं, आपल्या लेकरावर प्रेम करायचं आहे, त्याला दूध पाजायचं आहे, त्याला मोठं करायचं आहे आणि तो गेल्यानंतर त्याचं दुःखही होणार नाही आहे त्यांना. आपल्यासारखं अगदी जन्मापासून 18 वर्षापर्यंत काय मरेपर्यंत 90 वर्षाचे वडील झाले तरी 60 वर्षाच्या मुलाची काळजी घेतच असतात. अशा प्रकारची देहबुद्धी त्यांना नाही आहे. मग हे चांगलं का वाईट? ती भोगयोनी आहे आणि आपली कर्मयोनी आहे. आणि कर्मयोनी कर्म कोणतं करायचं आहे की ज्या कर्मातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे, या जन्मातूनच मुक्त व्हायचं आहे. आणि हे मुक्तीसाठी मिळालेला हा देह आहे. हे समज या योनीमध्ये आहे फक्त. मग ही मीपणाची जाणीव आहे, हा चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? मग मीपणाची जाणीव असणे ही चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? प्रत्यक्षात ती चांगली गोष्ट आहे. मीपणाची जाणीव असणे ही चांगली गोष्ट आहे, जी पक्ष्यांमध्ये नाही आहे, जी पशूंमध्ये नाही आहे, जी झाडांमध्ये नाही आहे, ती आपल्यामध्ये आहे, ती चांगली गोष्ट आहे. पण मीपणाची जाणीव असल्यामुळे मी हा देह समजतो, ही विवेक बुद्धी कमी पडते. बुद्धीत त्याच्यावरती अजून एक बुद्धी दिली आहे आणि त्याच्यावरती त्याच्या आत असं सखोल असं हृदय दिलेलं आहे. तर या 3 गोष्टी हृदय प्राण्यांनाही दिलं आहे, पण बुद्धी हा जो घटक आहे तो त्यांना दिलेला नाही आहे. म्हणजे पुन्हा मीपणाची जाणीव आणि बुद्धी त्यांनाही दिली आहे, प्राण्यांना आणि आपल्यालाही दिली आहे. पण बुद्धीला विवेक त्यांना दिलेला नाही, कारण विवेकाचं त्यांना काही कारणच नाही. का बरं कारण नाही? कारण की त्यांना मुक्त होण्याची इच्छा नाही, भोगायचं आहे त्यांना. भोगून मुक्ती आहे त्यांची. बैलाला भोगूनच मुक्त व्हायचं आहे. इतके सगळे काबाड कष्ट केल्यावर त्याची ही योनी, त्या योनीतून, बैलाच्या योनीतून तो मुक्त होणार आहे. आणि मुक्त होऊन कर्माप्रमाणे जर पापपुण्य एकत्र झालं, अनेक योनींमध्ये तो भटकला आहे आपला जीव, तर ते जर पूर्ण झालं, कदाचित तो देह प्राप्त करू शकेल मानवाचा. म्हणजे मानवाचा देह येणे हा अंतिम उद्देश आहे जीवनचक्रातला. हे जे जीवनचक्र आहे, किड्या मुंगी आधी पाण्यातले प्राणी निर्माण झाले आणि मग छोटे मोठे कीटक करता करता असे जे प्राणी तयार झाले, त्याच्यातली सगळ्यात प्रगल्भ योनी म्हणजे देह योनी, म्हणजे आपली ही मानव योनी. मग या मानव योनीमध्ये बुद्धी आहे, त्यांनाही बुद्धी आहे, आपल्यालाही बुद्धी आहे. फक्त बुद्धी अशी आहे की ज्या ठिकाणी विवेकाचा विचार आपण करू शकतो, विवेकाने विचार करू शकतो, ही संधी फक्त देहामध्ये, या मानव देहामध्ये मिळते. हा अतिशय महत्त्वाचा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे की मीपणाची जाणीव दिली, ही मीपणाची जाणीव त्यांना नाही, बुद्धी असून सुद्धा. मग देवाचं काहीतरी कार्य असेल ना या ठिकाणी. बुद्धी देऊन मीपणाची जाणीव नाही दिली. वाघ असं काही स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करत नाही. आपण त्याला जंगलचा राजा म्हणतो, त्याला जे करायचं तेच तो करतो, कोणी बघा त्याच्याकडे किंवा न बघा. जसं समुद्र हजारो वर्षांपासून तो आपल्या लाटा देतोय आणि त्याचं जे अस्तित्व आहे ते आहे. आपण पाहायला गेलो म्हणून तो लाटा आपल्या अंगावर फेकतोय असं काही नाही. त्याचं सुरू आहे. म्हणजे मुक्तीचे मार्ग प्रत्येकाचे आखून ठेवलेले आहे. कशाने कोण मुक्त होणार आहे? प्रलय जेव्हा येईल तेव्हा सगळीकडे पाणी होऊन समुद्रामध्ये विलीन होईल. म्हणजे समुद्रामध्ये विलीन होणं ही त्याची जाणीव आहे, पण ती त्याची जाणीव त्याला नाही, कारण त्याला ती बुद्धी नाही. मग हिमीपणाची जाणीव आणि बुद्धी या दोन्ही गोष्टी बुद्धी असल्यामुळे, विवेक बुद्धी असल्यामुळे माणसाजवळ विशेष आहे. ही पहिली मानव जीवनाचं वैशिष्ट्य सांगितलं होतं. दुसरी गोष्ट काळाचं भान. आपल्याला काळाचं भान म्हटलं आपल्याला माहिती आहे, हा गेला तो गेला, याला सोडलं त्याला सोडलं, याच्यासाठी स्मशानात गेलो, याचा मुलगा गेला, याचे वडील गेले, याची बायको गेली, ही माहिती आहे आपल्याला. प्राण्यांना सुद्धा भीती आहे मरणाची फक्त, पण काळाचं ज्ञान नाही आहे त्यांना. आणि काळाचं ज्ञान असण्याची गरज आहे का त्यांना आता? जर बुद्धी आहे त्यांना तरी सुद्धा जर त्याचा उपयोग करायचा नाही आहे. का बरं उपयोग करायचा नाही आहे त्यांना? कारण ती भोगयोनी आहे. त्यांना काळाचं ज्ञान नाही. आपण उद्या मरणार म्हणून त्याची काही विशेष तयारी ते करत नाहीत, करायची त्यांना गरजच नाही. जसा आपला ॲक्सिडेंट होतो आणि आपण मरतो, तसंच त्यांचं मरण सहज आहे. आपल्याला माहिती असताना मरण वेगळं, जरा आणि म्हणजे वार्धक्यानंतर आलेलं मरण हे आपल्याला माहिती आहे. पण एखाद्या अपघातात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तर ते त्याला माहिती नसतं. तसं त्या प्राण्यांचं आहे. मृत्यूबद्दल ते अनभिज्ञ आहेत. भीती आहे, आपण मरू नये हे त्यांना वाटत असतं, पण त्याला काळाचं भान वगैरे नसतं की आपण या 1 महिन्यात, या 7 दिवसात, या 8 दिवसात असं आपलं काही कार्य करायचं आहे अशी त्यांना जाणीव नसते. मग काळाचं भान हे आपलं वैशिष्ट्य आहे.
पहिलं वैशिष्ट्य मीपणाची जाणीव आहे. आणि दुसरं आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, आत कुठेतरी आपल्याला आनंद पाहिजे, वरच्या आनंदाला तृप्ती नाही आहे असं जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं तेव्हा त्याचा अंतरात्मा जागृत झाला असं समजायला हरकत नाही. म्हणजे त्याला भगवंताची जिज्ञासा आहे. भगवंत कोण आहे प्रणाला वाटत नाही. आता गजेंद्र मोक्षामध्ये जेव्हा सांगतात की गजेंद्र मोक्ष केला, मग तो तर हत्ती होता, मग हत्तीचा कसा काय, मग त्याला ती बुद्धी झाली, त्याला कशी देहबुद्धी झाली, देहबुद्धी जर त्याला नाही तर त्याला ती जाणीव कशी झाली, तर तो मागच्या जन्मी कोण होता आणि तो मगर मागच्या जन्मी कोण होता, आणि त्याला जास्त आयुष्य न मिळो, वेगवेगळ्या प्रकारच्या योनी न मिळो, त्याची तपश्चर्या फळाला आली म्हणून शेवटचा जन्म म्हणून त्याला हत्तीचा दिला आहे आणि हत्तीच्या जन्मानंतर तो मुक्त झालेला आहे आणि म्हणून त्याला ती देहबुद्धी जागृत झाली आणि ही ईश्वरी कृपा त्याच्यावरती झाली. ज्याचा अर्थ जडयोनीवर सुद्धा कृपा होऊ शकते, पण त्यासाठी पूर्वपुण्याई लागते. पूर्वपुण्याईने जडयोनीत सुद्धा आपली मुक्ती होऊन करून घेऊ शकतो प्राणी, पण तो एखादा, जे भागवत पुराणामध्ये ज्याची गोष्ट येते तो एखादा. सगळे हत्ती, सगळे वाघ, सगळे प्राणी, कोणताच प्राणी असा मुक्ताच्या मार्गावर जात नाही. आजकाल जे वारीमध्ये दाखवतात ते हरिण फिरतं वगैरे, असेलही कदाचित मागच्या जन्मीची त्याची पुण्याई, पण प्रत्यक्षात पशुला तो अधिकारच नाही, पशुला ती भावनाच नाही की आपल्याला मुक्त व्हायचं, आपल्याला हे मिळालं आहे ना, हे आपल्याला जगायचं आहे, हेही त्यांना समजत नाही. जन्माला येतात, जगतात आणि मरतात, तिथेच त्यांचे भोग संपतात. त्यामुळे ते विशेष विचारच नाही. म्हणजे जे 3 विशेष विचार आहेत, मीपणाची जाणीव, नंतर काळाचं भान आणि भगवंताची जिज्ञासा, या 3 गोष्टी आपल्याला इतरांपेक्षा वेगळं करतात. मग इतरांपेक्षा जर वेगळं करतात, हे ज्ञान खरं ज्ञान आहे. कोणतं ज्ञान? ह्या गोष्टींनी आपण इतरांपेक्षा वेगळं होतो. समर्थ म्हणतात ह्या 3 गोष्टींमुळे आपण वेगळं आहोत. बाकी कोणत्या ज्ञानाची आपल्याला काय गरज आहे? बाकी कोणत्या ज्ञानाची ऐहिकात गरज आहे? आपल्याला आपला संसार करण्यासाठी त्या गोष्टीची गरज आहे, पण आता आपण या सगळ्या गोष्टींना खरं ज्ञान म्हणता येणार नाही. आता विचार जर मोक्षाचा करायचा असेल, विचार जर परमकल्याणाचा करायचा असेल, विचार जर आनंदाचा करायचा असेल, विचार जर समाधानाचा करायचा असेल आणि हे समाधान जर सतत टिकवायचं असेल, तर खरं ज्ञान, शुद्ध ज्ञान मिळणं आवश्यक आहे. आता एखादा जर राजा आहे, राजाकडे जर लग्न ठरलं, तर राजाकडे जर सोनाराकडे तो गेला किंवा सोनार त्याच्याकडे आला, तर तो राजा त्याला अशुद्ध सोनं त्याला चालेल का? की राजाकडे जातोय आपण, सोनार अर्थातच तो सगळं शुद्ध स्वरूपातलं सोनं, जास्तीत जास्त घडणावळ, जास्तीत जास्त शुद्ध असं सोनं त्याच्याकडे घेऊन जाईल, कारण तो राजा आहे. म्हणजे हा नरजन्म आहे, राजासारखा जन्म आहे हा. त्या ठिकाणी शुद्ध ज्ञानाची गरज आहे. जसं सोनार शुद्ध सोनं घेऊन राजाकडे जाईल, तसं आपण शुद्ध ज्ञान घेऊन आपण आपल्या परमपित्याकडे जायचं आहे. आणि ज्ञान फक्त तेवढंच मिळवलं तरी चालणार आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जिथे जाऊ त्या ठिकाणी हेच आपल्याला ऐकायला मिळालं पाहिजे की बाकी सगळ्या ज्ञानात, आणि हे फक्त 1-2 तासासाठी, म्हणजे दिवसभर हेच ज्ञान मिळवायचं आहे असं पण ते म्हणत नाही. पण सतत एक गोष्ट पकडून ठेवायची की आपल्याला खरं ज्ञान मिळवायचं आहे आणि ईश्वरापर्यंत पोचवायचं आहे. आणि ईश्वरच आपला करता धरता आणि तारणहार आहे. त्याच्या हाती सगळं जर सोपवलं तर जे काही आपल्याला अनुभव येतात, त्या अनुभवातून, विवेकातून जर आपण जीवन जगू शकलो तर ते शुद्ध ज्ञान आहे. म्हणजे ते ज्ञान जे मिळालं मला, त्या ज्ञानाचा मी उपयोग केला. अन्यथा आता एकदा असं पण म्हणतात की महावाक्य जे आहेत ना, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, हे सगळे वाक्य आपण ऐकले, पण त्याचं समर्थांनी एकदा तरी पारायण करायला सांगितलं किंवा त्याच्यावरती जप करायला सांगितला का? की तत्वमसी 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 अहम ब्रह्मास्मी, असं त्यांना हे करायला सांगितलेलं नाही. 1 मिनिट, त्यांना हा जप करायला सांगितलेलं नाही. ह्या गोष्टीचा जप करायचा आहे का? नाही, हे आचरणात आणायचं आहे. म्हणजे प्रत्येकाचा हा अनुभव वेगळा आहे. जसा आपला हा अंगठा आहे, अंगठा आपण जेव्हा लावतो त्या अंगठ्याला आपली ही आयडेंटिटी आहे, आपलं हे विशेषत्व आहे. माझा अंगठा माझ्या मुलाच्या अंगठ्यासारखा सुद्धा नाही, कुणासारखा माझा अंगठा नाही. हे माझं जसं वैशिष्ट्य आहे, तसा माझा अनुभव हा अगदी वैयक्तिक आहे. तरीही एकच आहे प्रत्येकाचा अनुभव. कारण सुख कोणत्याही प्रकारचं असलं तरी ते सुख आहे, दुःख कोणत्याही प्रकारचं असलं तरी ते दुःखच आहे.
तसा अनुभव कोणत्याही प्रकारचा असला तरी तो अनुभवच आहे. जय जय रघुवीर समर्थ म्हणण्याचं तात्पर्य हे की अनुभव घेणे, समाधान मिळवणे ही आपल्या देहाची गोष्ट आहे. या देहाला जे काही आवश्यक आहे हे आहे. प्रत्यक्षात देहबुद्धी आणि आत्मबुद्धी म्हणून आता आपण आत्मबुद्धीकडे लक्ष द्यायचं. आपण समर्थांचे शिष्य झालो. जसं एकदा रामदास आचार्यांनी सांगितलं की एकदा का समर्थांचा हात धरला, एकदा का सद्गुरूंचा हात धरला की देहबुद्धीचा विचार न करता आत्मबुद्धीचा विचार करत शांतपणे सगळ्या गोष्टीकडे निर्विकारपणे पाहता आलं की ज्ञानाची गरजच उरत नाही. हे ज्ञान कशासाठी? शांत होण्यासाठी. आता इतके वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात आपल्याला, पण त्या अनुभवातून खरा अनुभव हाच की आपण स्थिर राहणे. चांगला आला तरी आणि वाईट आला तरी, चांगला आला तरी हुरळून जायचं नाही आणि वाईट आला तरी त्याचं दुःख मानायचं नाही. अशी जर आपली बुद्धी स्थिर ठेवता आली तर तो ज्ञानाचा उपयोग करणे झाले. म्हणून त्या ब्रह्मवाक्याला जपमाळेमध्ये ओढा असं कुणीही सांगत नाही. ज्ञान मिळवा त्याचं की मी कोण आहे, तो कोण आहे, तो माझा कोण आहे. या गोष्टीचं ज्ञान मिळवायचं आहे, पण त्याचा जप नाही करायचा, ते अनुभवाला आणायचं आहे. आणि अनुभवाला आणायचं शास्त्र असल्यामुळे दासबोधाला वेदांताचं सार म्हटलं आहे. वेदांताचं सार असं की ते एकदा का ज्ञान झालं की त्या ज्ञानानंतर मिळवायचं असं काही शिल्लक राहत नाही. जसं त्या मिठाच्या बाहुलीचं उदाहरण सांगितलं की मिठाची बाहुली जशी एकदा समुद्राकडे आकर्षण होऊन गेली आणि समुद्रामध्ये मिसळल्यावर तिला वेगळं काही अस्तित्वच राहिलं नाही. तिने वेगळं काही मागायचा प्रयत्नच केला नाही. माझे वडील कोण हे मला कळायच्या आतच ती वडिलांमध्ये विलीन झाली, समुद्रामध्ये विलीन झाली आणि समुद्रच झाली. समुद्र म्हणजेच ती आहे, ती म्हणजेच समुद्र आहे. फक्त लाटा म्हणजे समुद्र आहे, पण लाटा म्हणजे समुद्र असलं तर लाटा हा समुद्राचा भाग आहे. तसा आपण भगवंताचा अंश आहोत हे कळण्या इतपत ज्ञान झालं की बाकीच्या सगळ्या गोष्टी. त्यासाठी पुन्हा पुराण कशासाठी वाचतात? तर पुराणांमध्ये ज्या कथा आहेत, भगवंताच्या ज्या लीला आहेत, त्या अंशावतारामध्ये ज्या काही लीला त्यांनी केल्या, त्यांच्या मर्यादा जर समजल्या, त्यांचं दुःख जर समजलं तर आपलं दुःख त्यांच्या मनाने कमी वाटतं. म्हणून भगवंताची लीला ऐकायची आणि त्या लीलांमध्ये आपण आपलं स्वतःला आनंद मानून घ्यायचा. त्या आनंदात आपण रममाण व्हायचं. म्हणजे ते खरं ज्ञानाचा उपयोग झाला. हा शुद्ध ज्ञानाचा उपयोग आहे की फक्त नामस्मरण करायचं आणि भगवंताच्या लीला ऐकायच्या वेळ मिळेल तेव्हा, बाकीच्या गोष्टी न करता. आता आम्ही जे रस्त्याने गेलो ना, प्रत्येकजण आपला संकल्प सांगत होते. आता उद्या आषाढी एकादशीचा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. उद्यापासून जो चातुर्मास सुरू होतो आहे, प्रत्येक व्यक्तीने एक असा संकल्प केला. त्या ठिकाणी मी म्हटलं प्रत्येकाने कसा काय संकल्प करायची इच्छा झाली, कारण वातावरणच तसं आहे. नैमिषारण्यात जर गेले असतील तर दुसरं काय मनात येणार आहे? म्हणजे हे स्थान महात्म्य आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणत होता की मी असा संकल्प केला, मी तसा संकल्प केला. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला एक समजतं की हा संकल्प आपल्याला ज्ञान देणारा संकल्प आहे, त्याचा अनुभव आपण घेतो आहे. अशा पद्धतीने हे शुद्ध ज्ञानाचं निरूपण जेव्हा करतो, या बाकीच्या सगळ्या अशुद्ध गोष्टी सोडणं आपल्याला भाग आहे. बाकी सगळ्या अशुद्ध गोष्टी सोडणं भाग आहे तिथपर्यंत जाण्यासाठी. मग आता आपल्या झाल्या आहेत 22व्या. असो पूर्वी थोर थोर, जेणे ज्ञाने पहिलं पार, पावले ते साचार ऐका आता. अशातून जे कोण साचार पहिलं पार गेले ते ऐक आता. व्यास वसिष्ठ महामुनी. आता व्यास असे आहेत, व्यासांबद्दल जर बोलायचं तर पुराण बोलण्याच्या अपेक्षाही त्यांनी लिहिलेली पुराणं आणि त्यांनी लिहिलेले भागवत, जर आपल्याला एक श्लोक वाचायलाच आपल्याला जर वर्ष लागत असेल तर तो लिहिणारा व्यक्ती कोण असेल? एक श्लोक समजण्यासाठी आणि व्यवस्थित समजून घेण्यासाठी, एक त्यांचा अध्याय समजून घेण्यासाठी जर आपल्याला इतका वेळ लागतो तर मुळात लिहावं वाटणं हीच मोठी संकल्पना आहे. असे हे व्यास, की व्यासांचं ह्या जगामध्ये जे ज्ञान आहे, सर्व प्रकारचं पदार्थ विज्ञान असो, पृथ्वीवरचं जे काही सगळं ज्ञान आहे ते सगळं व्यासांचं उच्चिष्ट आहे म्हणतात. म्हणजे व्यासांनी जे लिहिलं नाही असं कुठेच नाही. जे ज्ञान तुम्ही उचलाल ते सगळं ज्ञान व्यासांनी आधीच लिहून ठेवलेलं आहे. असे हे व्यास आहेत. असे व्यासांनी लिहिलेलं भागवत, अशा व्यासांनी लिहिलेली पुराणं असे आपण वाचत असतो. असे हे थोर लोक आहेत.
मग थोर लोकांनाच आपण पाहतोय ना, थोर लोकांकडेच आपण बघतोय. मग थोर लोकांकडे पाहिल्यानंतर त्यांचीच वैशिष्ट्य घेणं आपलं आद्य कर्तव्य आहे. महाजनो येन गतस्स पंथा. आत्तापर्यंत कितीतरी वेळा मागे वळून पाहायचा प्रयत्न केला, हे नाही ते नाही, खरंच असमाधान मिळालं. हे करून फायदा नाही, ते करून फायदा नाही, वाटतं असं की हे सगळं करून सुद्धा आपल्याला जसा पाहिजे तसा फायदा मिळाला नाही, समाधान मिळालं नाही. या मार्गाला येऊन सुद्धा काही दिवस असंच होणार आहे, समाधान मिळणार नाही. त्यासाठी बुद्धी स्थिर करण्याशिवाय पर्याय नाही. आणि असे मोठे मोठे लोक समोर असल्यावर समर्थ म्हणतात त्यांचं नाही ऐकायचं तर कुणाचं ऐकायचं. आता तरी निदान हा जन्म मिळाला आहे, त्या जन्माचं सार्थक करा. कुठेतरी जाऊन कुठेतरी मती परिवर्तन होईल, 180 डिग्रीनी आपला विचार बदलेल, असं काहीतरी करा. आणि कुणी केलं हे सगळं? व्यास. व्यासांनी हे सगळं लिहिलेलं ज्ञान जे आहे ते सगळं व्यासांचं आहे. दुसरे वसिष्ठ म्हणजे आपला धर्मावतार, आपला राजा राम, त्याचे गुरु आहेत वसिष्ठ. म्हणजे आता व्यास, वसिष्ठ, महामुनी असे आपली दिग्गजांची परंपरा. आपली ही परंपरा अशी आहे. मग शुक, नारद, समाधानी. हे शुकमुनी ज्यांनी ते ऐकलंय. नारदांबद्दल काय बोलायचं. नारद हे तर भक्तीचे प्रतीक आहे. त्यांनी नारायणाचं नाम कधी सोडलंच नाही, नामाचे ते प्रतीक आहेत. मग नारद असे महामुनी, अशा लोकांच्या मागे जायला काय हरकत आहे. आपण आत्तापर्यंत जे गेलो ते ज्ञानाच्या क्षेत्रात जे पुढे गेले, ज्यांनी या जगातलं ज्ञान घेतलं, त्या सगळ्यांच्या मागे आपण गेलो. तिथलं सगळं ज्ञान आपल्याला मिळालं. मिळाल्यानंतर आपण त्याचा उपयोगही केला. त्या प्रमाणात आपल्याला लक्ष्मी मिळाली, त्या प्रमाणात आपल्याला कुटुंब मिळालं, त्या प्रमाणात आपल्याला स्थैर्य मिळालं. हे सगळं केलं, पण पूर्ण समाधान मिळालं नाही. मग आता पूर्ण समाधान कुठे आहे? हे लोक पुढे कसे गेले, ह्यांचं नाव भागवतात किंवा आपल्या पुराणांमध्ये का निघतं, ह्याचा जर विचार केला तर मग समजतं ह्यांच्या मागे आपल्याला जायचं आहे. नुसतं एक पान जरी त्यांच्याबद्दल वाचलं, रोज एक पान जरी, जर आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असेल, उदाहरणार्थ जसं मी माझं सांगितलं की शबरीचं एक चरित्र आवडतं, की तिला वाट बघायला त्रास होत नाही. आपल्याला वाट बघायला भयंकर त्रास होतो. आपल्याला नुसतं सांगून ठेवलं की तुला बक्षीस मिळणार आहे, केव्हा मिळणार, कधी मिळणार, काय मिळणार, कोण देणार, किती दिवसात देणार, किती प्रश्न मनात असतात. शबरीच्या मनात हे काहीही प्रश्न नाही. उलट निघून गेले आहेत तिचे गुरुसुद्धा समोर नाहीत. लेकरू लहान आहे आणि 8 वर्षाची मुलगी, 9 वर्षाची मुलगी पुढे किती वयस्क म्हातारी झाली आहे. मग असं एखादं जर चरित्र आपल्या मनाला भावलं तर आपण त्याचा पूर्ण विचार करायचा. कारण आपल्याला एखादी गोष्ट अशी भावते की जी आपली पूर्वजन्माची कहाणी असते. आपल्या पूर्वजन्माची कहाणी. आता कुणाला केवट चरित्र का आवडतं, कुणाला का असं आवडत असेल, कुणाला अर्जुन का आवडतो, हे सगळं ठरलेलं गणित आहे. पूर्णच्या पूर्ण प्रत्येक गोष्ट आपल्याला लागू पडणार नाही. प्रत्येक गोष्ट कशी लागू पडेल गोष्टीतली. त्याच्यामुळे जी गोष्ट आपल्याला लागू पडते असं वाटतं त्याचा पूर्ण अभ्यास करायचा, हे आपलं कर्तव्य आहे. कारण मला का आवडली ती गोष्ट, मला का पटली, हा आपला वैयक्तिक मॅप आहे. हा आपला वैयक्तिक मॅप आहे की या मॅपवरून आपल्याला पुढे जायचं आहे. मी म्हटलं ना, प्रत्येक अनुभव हा वैयक्तिक आहे. मग त्या वैयक्तिक अनुभवावर ज्या क्षेत्रात ती व्यक्ती पुढे असेल त्याचा अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याला जर ती गोष्ट आवडली तर त्या अभ्यास करणं. मग आता बघा, व्यास, वैशिष्ठ, महामुनी, शुक, नारद, समाधानी, हे लोक सगळे समाधानी होते. वैशिष्ट्य त्यांचं हे आहे की ते समाधानी होते. 18 पुराणं लिहिल्यावरही समाधानी नाही, हा प्रश्न नारदांना विचारला आहे की नाही. आपणही हाच प्रश्न विचारतोय की इतकं सगळं सुख मला आहे तरी सुद्धा मला समाधान नाही, असं जर वाटत असं, किंवा समाधान नाही असंही म्हणायचं नाही. मला पूर्ण समाधान कधी मिळेल, समाधान नाही असं नाही, खरा आनंदात मला राहायचं आहे, हाच प्रश्न आपलाही आहे जो व्यासांचा होता. व्यासांनी 18 पुराण म्हणजे ज्ञानाला कमी आहे का? ज्ञानाचा महासागर, मनातच त्यांच्या ज्ञान, त्यांच्या हृदयात ज्ञान, त्यांच्या नसानसामध्ये ज्ञान आहे. बरं, स्वतःजवळ आहे आणि इतरांना देण्याची त्यांची इच्छासुद्धा आहे. असे हे जे व्यास आहेत त्यांनी नारदांना विचारलं प्रश्न. नारदांना प्रश्न विचारला. नारद म्हणजे भक्ती, नारद म्हणजे भक्तीचा अवतार आहे.
म्हणजे भक्तीच्या शिवाय ज्ञानाला किंमत नाही. आणि दासबोधामध्ये सुद्धा हे तर सांगितला भक्तिमार्ग. भक्तिमार्ग सांगितलाय दासबोधामध्ये सुद्धा. हे समर्थांनी सुरुवातीलाच सांगून ठेवलंय. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ते समाधानी होते झाले. मग ते 18 पुराण लिहिल्यावर मला समाधान का नाही, तर त्यांनी सांगितलं की श्रीमद भागवत लिही. म्हणजेच आपल्या कृष्णाच्या लीला, भगवंताच्या सगळ्या लीला, त्यांच्या गोष्टी, त्याचं गुणगान अगदी नाचून गाऊन करता येईल अशा प्रकारचा ग्रंथ तू जोपर्यंत लिहिणार नाही तोपर्यंत तुझ्या त्या ज्ञानाला किंमत नाही. म्हणजे ती अविद्या नाही आहे, पण त्या ज्ञानाचा समाधानासाठी उपयोग नाही. म्हणजे इतकं सगळं ज्ञान असून सुद्धा भगवंताचं संकीर्तन करण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नव्हता. आणि ते जेव्हा त्यांनी केलं तेव्हा ते तृप्त झाले. मग हे सगळं ऐकल्यावर आपण काय लिहायला बसायचं आहे का व्यासांसारखं? आपण काय ज्ञानमार्गाला जायचं आहे का पुन्हा? नाही. त्यांनी काय केलं? भक्ती केली. त्यांनी काय केलं? भक्ती मार्गाच्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी जे काही लिहिलं, कृष्ण लीला केली ते वाचन केल्यावर आपल्याला समाधान मिळेल यावरती विश्वास ठेवायचा. आपल्याला काही तो ज्ञानमार्ग पकडायचा नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा जर झाल्या तर मग वामदेव, व्यास, वशिष्ठ महामुनी, शुक, नारद समाधानी, जनकाधिक महाज्ञानी येण्याची ज्ञाने. जनकाला पूर्ण ज्ञान होतं. जनकाजवळ पूर्ण ज्ञान कसं? कारण तो समाधानी होता. एवढं सगळं राज्य असून अलिप्तपणे त्यांनी जे राज्य केलं त्यामुळे त्याला समाधानी म्हटलंय. म्हणजे ह्या सगळ्यातून वेगळे कसे आहेत हे लोक? हे वेगळे का? आपल्याला का बरं सगळ्यांमध्ये मिसळल्या जातो आपण सगळेजण? कारण आपण फक्त आपला विचार भौतिकाचा करतो. हे लोक समाधानी होते, मग यांना महाज्ञानी म्हणायचं. म्हणजे परिणाम काय झाला? एकच परिणाम आहे. एकच परिणाम म्हणजे त्यांचं समाधान. त्यांचं समाधान टिकणं, समाधान सतत राहणं. एकदा मिळतंय समाधान. कधी कधी असं होतं, एखादी ओवी वाचली, एखादा समास वाचला, खूप समाधान वाटतं. पुन्हा थोड्या वेळाने दुसरं काहीतरी घडतं जीवनामध्ये की ते समाधान कुठल्या कुठे पळून जातं. म्हणजे याचा अर्थ त्या ओवीत शाश्वत समाधान नव्हतं असं नाही. आपलं लक्ष शाश्वत समाधानापासून पुन्हा ऐहिकामध्ये गेलं. म्हणून आपण ऐहिकामध्ये असमाधानी होतो पुढे जाऊन. कारण 2 भाग आहेत, 2 रस्ते आहेत. 2 रोड्स नावाची कविता पण होती एक. इकडे एक आहे शाश्वताचा, एक आहे अशाश्वताचा. अशाश्वताकडे गेलो समाधान येणेच नाही, आणि शाश्वताकडे गेलो समाधान तुटणं नाही. एकदा का थोडंसं समाधान मिळालं तर तिथे चिकटून राहण्याची पुन्हा जबाबदारी आपलीच आहे. म्हणजे त्यासाठी काय करायचं हे वैयक्तिक प्रत्येकाने ठरवायचं आहे. आणि जर परिणाम असा झाला की आपण जर समाधान टिकत असू, आपलं जर समाधान टिकत असेल तर ते ब्रह्मज्ञान आहे. त्या ज्ञानापेक्षा अधिक काही जाणण्याची गरज नाही. म्हणजे हे सगळं आत्ता या क्षणी जरी बंद केलं तरी चालणार आहे, जर आपलं समाधान त्या शब्दावर टिकत असेल तर. म्हणजे आपल्या या समाधानासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. कारण आत बसलेला जो परमात्मा आहे तो म्हणतो मला या कशातच रस नाही. तू ज्याच्या ज्याच्यामध्ये रस घेतो त्या कशातच मला रस नाही, कारण ती माझी लीला आहे. हे जे काही तू ज्याच्यात रस घेतो ती माझी लीला आहे, आणि प्रत्यक्षात मी वेगळाच आहे हे मला तुला सांगायचं आहे. त्यामुळे आतून जी भगवंताची जिज्ञासा निर्माण होते तो साधक अतृप्तपणे शाश्वताच्या मागे जातो. जय जय रघुवीर समर्थ. आणि त्या ठिकाणी त्याला पूर्ण सुख प्राप्त होऊ शकतं. थोडा वेळ मिळालं, 1 मिनिट मिळालं, 2 मिनिटं मिळालं, तर अधिक मिळवण्यासाठी तिकडच्याच बाजूनी प्रयत्न करत राहायचे. आणि प्रयत्न करता करता त्या ठिकाणी एकदा ती जागा स्थिर झाली की त्या ठिकाणी शाश्वत सुखाची प्राप्ती प्रत्येक जीवाला होऊ शकते. ज्या ठिकाणी तो निर्विकार अवस्थेमध्ये पोहोचतो आणि भगवंताशी एकरूप होतो. म्हणजेच ते महावाक्य जे सांगितलं आहे की अहम ब्रह्मास्मी, किंवा तूच माझा अंश आहे, हे जे त्याचं वाक्य आहे, जपाची गरज नाही, तो खरंच माझा झाला. हे जेव्हा भगवंताला पटतं तेव्हा भगवंत त्याला आलिंगन देतात. हे गीतेमध्ये भगवंत स्पष्ट म्हणतात. मग यासाठी आपण व्यास, वसिष्ठ महामुनी, शुक, नारद समाधानी, जनकाधिक महाज्ञानी, येण्याची ज्ञाने. येण्याची ज्ञाने म्हणजे हेच ते ज्ञान, दुसरं कोणतंही ज्ञान नाही. महत्त्वाचं आत्मसमाधानासाठी. आता आपण जे काही बोलतोय ते फक्त आत्मसमाधानासाठी बोलतोय. बाकी सगळ्या ज्ञानाचा आता आपल्याला बाजूला केलं आहे. आपली प्रायोरिटी आता आत्मज्ञानावरती स्थिर करायची आहे. वामदेवाधिक योगेश्वर,
वाल्मिक अत्री ऋषेश्वर शौनिकादिक अध्यात्मसार वेदांत मते. हे जे सगळे ऋषी आहेत, आता उदाहरण द्यायचं म्हणजे आम्ही जेव्हा आता नैमिषारण्यात गेलो तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं 88,000 ऋषींनी एका वेळी बसून तप केला या भूमीमध्ये. आणि हा फरक अगदी जाणवतो तिथे गेल्यावर. इतकी गरम इतकी उष्ण भूमी आहे की त्या त्यांचं जे तपोभूमी ज्याला म्हणतात ती अजूनही त्यांचे ते व्हायब्रेशन्स निघतात. पाऊस येत नाही जास्त, पाऊस पडत नाही, पडला तर 15 दिवस पडतो आणि नुसत्या घामाच्या धारा ज्या आयुष्यात पाहिल्या नसतील. मग असे जे तप केलेले मुनी आहे त्यांना मिळालं आहे ना काहीतरी. हे जे तप केले आहे त्यांनी त्या भागामध्ये त्याच्या स्थानाचं महात्म्य घेऊन अशाच लोकांच्या मागे जायचं आहे फक्त. आता प्रत्येक वेळी नैमिषारण्य जायचा असा अर्थ नाही. तिथून काहीतरी ऊर्जा घेऊन आपण त्याच गोष्टीमध्ये स्थिर होणे. जो काही वाईट अनुभव आला, जो काही त्रास झाला, इतका त्रास होतो ना, या सगळ्या प्रचंड घडामोडी घडतात 10-12 दिवस, पण तो त्रास न वाटता जर ह्यांच्या मार्गाने गेलो तर अध्यात्माचं सार कळतंय. आणि हे जीवनाचं ध्येय आहे माणसाच्या. हा कालचा अनुभव म्हणून नाही, अध्यात्म सार हा शब्द जेव्हा येतो तेव्हा हे वेदांताचं मत आहे, आपलं नाही, समर्थांचं मत आहे. हे वेदांचं सार आहे. कितीही कष्ट असो किंवा कितीही सुख असो, दोन्हीही गोष्टींमध्ये आपल्याला फक्त स्थिर राहायचं आहे. म्हणून म्हटलं ना, प्रत्येकाने एक संकल्प केला, कितीही त्रास झाला, शेवटच्या दिवशी म्हणाले एकानेही या त्रासाचा उच्चार करायचा नाही, नाहीतर जे काही मिळवलं आहे ते पुण्य पुन्हा आपण वापस गमवू. म्हणजे इतकं स्थिर करण्यासाठी आपल्याला मती किती स्थिर करावी लागणार आहे, असं जे समर्थांचं वाक्य आहे त्याचा अनुभव घेणे ही सगळ्यात मोठी परीक्षा आहे. नंतर आता म्हणलं सनकादिक मुख्य करून सनकादिक ऋषींना जे सांगितलं आहे भागवत. नंतर आदिनाथ मीन गोरक्ष मुनी हे नवनाथ आणिक बोलता वचनी अगाध असती. श्रीराम इतके मुनी होऊन गेले, इतके तपेश्वर, इतके ज्यांनी तप केले आहेत, इतके त्यांना आपले स्वतःचं आयुष्य. एकदा तर ब्रह्मदेव जेव्हा उत्पत्ती करत होते म्हणे, उत्पत्ती करत असताना जेव्हा त्यांनी पुत्राला जन्म दिला, म्हणजे मनात त्यांच्या संकल्प आला की असा एखादा पुत्र असावा, तर असे पुत्र निघाले की त्यांनी सांगितलं की आम्हाला संसार नाही करायचा, आम्हाला मायेत अडकायचंच नाही, कारण सगळे ज्ञानी ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. ते आधीच विष्णूंचा पुत्र ब्रह्मदेव, आणि ब्रह्मदेव तपातून निर्माण, ब्रह्माने तप केलाय 12 वर्ष. त्यानंतर त्याच्यापासून जर एखाद्या मुलाची निर्मिती झाली, एखादा जीव उत्पन्न झाला, तर तो किती ज्ञानी असेल. आणि ज्ञानी माणूस काय करतो, तो म्हणतो मला या संसारात रमायचंच नाही. जसं ते शुक म्हणाले, मला पोटातून बाहेरच यायचं नाही. का? कारण आईच्या पोटामध्ये जे ज्ञान आहे मला, म्हणजे मी परमेश्वराच्या सान्निध्यात आहे. जसा मी आईच्या उदरातून बाहेर पडीन तर माया मला पकडून घेईल. मला ते नाही करायचं आहे. 10 कितीतरी वर्ष तो पोटातच राहिला, मला निघायचंच नाही म्हणे बाहेर. असं ब्रह्मदेवांच्या मुलांच्या बाबतीत झालं. ते म्हणाले की आम्हाला संसार करायची इच्छाच नाही, कारण इतके ज्ञानी प्रगल्भ पुरुष आहेत, त्यांनी मी कोण आहे माहिती आहे, मी ब्रह्माचा पुत्र आहे हे जर माहिती आहे, तर मला या छोट्या गोष्टींमध्ये रस नाही. मग आता काय करायचं, असा प्रश्न ब्रह्मदेवाला पडला. मग त्यांनी ज्या 7 पिढ्या त्यांच्या झाल्यानंतर शेवटी म्हटलं त्यांना की आता पुष्कळ झालं तुमचं तप आणि ज्ञान, नुसतं तप आणि ज्ञानाने काही होणार नाही आहे, तुम्हाला विश्वाची निर्मिती करायची आहे, मानव जातीची निर्मिती करायची आहे. तेव्हा मनु आणि शतरूपा, पुन्हा मनुनी तपच केलं आहे. जे संसारही करायचा असेल तरी मनुनी एका पायावर उभं राहून तप केलं आहे कितीतरी वर्ष, आणि त्यानंतर मानवाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे मानवाची उत्पत्ती करण्याची सुद्धा त्यांना इच्छा नाही आहे. का बरं इच्छा नाही आहे? कारण की त्यांना सगळंच माहिती आहे. हा पाण्याचा बुडबुडा संसार आहे, त्यात येऊन काय करायचं आहे, काय मिळणार आहे आपल्याला, हे त्यांना ज्ञात आहे. त्यांचं ते ज्ञान आहे. मग त्यांचं जे शुद्ध ज्ञान आहे ना, आता पटलं ना, त्यांचं शुद्ध ज्ञान, मला संसारात रस नाही, मला संसार करायचं नाही, आणि संसाराची भगवंताची लीला त्यांना माहिती आहे. भगवंत कसा अडकवतो हे त्यांना माहिती आहे. सगळे ज्ञानी आहेत ते पुरुष. मग असे ज्ञानी परंपरा आपली आहे. तर त्यांना इच्छा नव्हती, इतके निरीच्छ, जसं आकाशाच्या ब्राह्मणाचं झालं, निरीच्छपणे उभा होता. मग ह्या अशा प्रकारच्या जीवनाला अर्थ काय? शेवटी पुन्हा प्रश्न पडला. मग ब्रह्मदेवांनी सांगितलं, नाही, तुम्ही ज्ञानी आहात, पण तरी तुम्हाला खाली उतरावं लागेल, ज्याला अवतार म्हणतो आपण.
म्हणजे जसे भगवंताला अवतार घ्यावे लागतात तसे या ऋषीमुनींनी ज्ञानाच्या स्वरूपाला सोडून भक्ती स्वरूपासाठी पुन्हा अवतार घेतले आणि मानव रूपामध्ये आले. जय जय रघुवीर समर्थ. अन्यथा नुसतं ज्ञान नुसतं ज्ञान नुसतं ज्ञान करायचं काय? भक्ती पण करणार नाही, मुक्ती पण नाही, फक्त ज्ञान मिळवायचं आणि संपून जायचं, अशी परंपरा आहे. इतकी प्रगल्भ परंपरा आपली होती. पण ती परंपरेचा अर्थ आता आपण असा काढायचा की हे जे ऋषी आहेत ते सगळे ऋषी, त्यांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने त्यांच्यामध्ये काय विशेष होतं? त्यांना संसाराची इच्छा नव्हती, ते समाधानी होते. एवढंच फक्त आपण लक्षात घ्यायचं. इतकं ज्ञान त्यांच्याजवळ होतं की ही लीला आहे, लीलेमध्ये आम्हाला अडकायचं नाही, एवढं ज्ञान त्यांच्याजवळ होतं. ते ज्ञान शुद्ध ज्ञान आहे. बाकी सगळं ज्ञान हे अशुद्ध आहे. आणि 1% जरी अशुद्ध तरी ज्ञान अशुद्ध. 1% जरी सगळं समजलं आणि 1% जर समजलं नसेल तर शुद्ध न होता ते अशुद्ध होते. पहिल्या दिवशी आपण बोललो आहे. उदाहरणार्थ त्यांनी अतिशय सुंदर एक उदाहरण दिलं. म्हणजे याच्या संदर्भातलं एक उदाहरण आहे. त्यांनी सांगितलं इथून कुणीही जाऊ नका, या वायर इथून जाऊ शकता, या वायरला ओलांडून जाऊ शकता. जेव्हा म्हणतात तेव्हा सगळे जाऊ शकतात. आणि जर समजा सांगितलं की तिथे की नाही काहीतरी शॉर्ट आहे, शॉर्ट सर्किट झालं आहे आणि या वायरमधून करंट येण्याची शक्यता आहे, तर कुणीतरी त्या ठिकाणी जाईल का? ज्ञान झाल्याबरोबर की या ठिकाणी शॉर्ट सर्किट होणार आहे म्हणजे आपलं काहीतरी वाईट होणार आहे, हे जसं कळल्याबरोबर तो व्यक्ती 10 फूट अंतराने जाईल त्याच्यापासून. जरी होईल नाही होईल तर नंतरचा भाग आहे. पण कळलं काय त्याला की या ठिकाणी धोका आहे. धोका आहे म्हटल्याबरोबर व्यक्ती दूर जातो. होईल न होईल हा नंतरचा भाग आहे. पण धोका कळल्याबरोबर जर दूर जातो म्हणजे आपल्या मृत्यूचं भय इतकं डोक्यात गेलं आहे की त्यापासून दूर जातो. मग इथे पुन्हा पुन्हा हे ऋषीमुनी खरं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. धोका आहे, या ठिकाणी धोका आहे, तरी आपण दूर जात नाही संसाराच्या. आपण पुन्हा पुन्हा याच भागामध्ये जर गेलो तर आपली विवेकबुद्धी जागृत नाही असं म्हणावं लागेल. संसारासाठी दुःख, संसार सुटेल म्हणून दुःख, पण परमार्थात आपण उडी घेतोय यासाठी सुख वाटत नाही, हे सांगण्यासाठी हे चरित्र. अन्यथा त्यांनी काय केलं आहे? त्यांचं ते थांबवून त्यांनी प्रत्यक्षात मानवाला निर्माण केलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा आपली दिव्य परंपरा जर लक्षात घेतली तर ज्ञानी पुरुष कसे होते? समाधानी होते. आणि कितीही श्रीमंत व्यक्ती असला, कितीही मुलंबाळं असलेला व्यक्ती असला आणि तरीही तो समाधानी नाही ना. हाच एक शुद्ध ज्ञानाचा फरक आहे. शुद्ध ज्ञान ज्याच्याजवळ आहे तो समाधानी आहे. तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर असो, आपले महाराज असो, गोंदवलेकर महाराज असो, जे कोणते मोठे असतील त्यांच्याजवळ विशेष काय होतं? तर त्यांच्याजवळ समाधान होतं. मग हे जे समाधान आहे ते त्यांच्या ज्ञानावर अवलंबून नसून त्यांच्या भक्तीवर अवलंबून होतं. तशी भक्ती जर आपण केली तर आणि तरच आपल्याला ते ज्ञान मिळू शकतं. सिद्ध मुनी महानुभाव, सिद्ध मुनी महानुभाव सकळांचा जो अंतर्भाव, जेणे सुखे महादेव डुलत सदा. त्यांना जो आनंद मिळतो त्या आनंदामध्ये त्यांची जी समाधी लागते, त्या समाधी अवस्थेमध्ये जर एखाद्या व्यक्तीला बघितलं तर महादेव सुद्धा डुलतात. काळांचा काळ महादेव, काळाचा काळ महादेव सुद्धा डुलतो. विष्णू डोलला तर नवल नाही, कृष्ण डोलला तर नवल नाही, काळांचा काळ महादेव सुद्धा डोलतो. की ह्याच्यावरती कृपा, आता आपला काही अधिकार चालणार नाही, आता आपला अधिकार या ठिकाणी राहणार नाही. अजामेळाचं उदाहरण तसंच आहे. अजामेळाने जेव्हा शेवटी काही कारणाने, आता आपल्याला काही गोष्टीत जायचं नाही, काहीही कारणाने नारायण नाव घेतलं. नारायण नाव घेतल्याबरोबर या शंकरांनी दूत पाठवले मारायसाठी. जेव्हा त्याचं मरण आलं तेव्हा शंकरांनी दूत पाठवले मारण्यासाठी. तर ते आले, इकडून विष्णुदूतही आले, कारण त्यांनी माझं नाव घेतलं आहे. माझं नाव घेतलं, इकडून याचे दूत आणि इकडून याचे दूत दोघं वाद घालायला लागले. आणि वाद घातल्यानंतर अर्थातच विष्णुदूतांनी सांगितलं की तर तुझा अधिकार नाही, तू ह्या जीवाला नेऊ शकत नाही, कारण त्यांनी आपलं नाव घेतलेलं आहे. ते निघून गेले, या रुद्राचे दूत निघून गेले आणि हे म्हणाले की मी देहाला उचलू शकत नाही. विष्णुदूत म्हणाले मी देहाला कसं उचलणार? देहाला उचलण्याचा अधिकार रुद्राचा आहे आणि आत्म्याला उचलण्याचा अधिकार माझा आहे आणि नुसता आत्मा उचलू शकत नाही. म्हणून तेही निघून गेले आणि हेही निघून गेले. अजामेळाचा कसा फायदा झाला?
ह्या गोष्टीचा अर्थ असा आहे, या गोष्टीचा अर्थ आपल्याला जसा पाहिजे तसा आपण काढू शकतो, की जर आपण नाम घेतलं, आपण जर या लोकांसारखं वागलं, जर आपण शेवटच्या क्षणी समाधानी असू, तर आपल्याला काहीच होत नाही. हेही निघून गेले, तेही निघून गेले, मेलेला जीव उठला. आणि त्याला समजलं, डोळे उघडले त्याचे, आणि त्याने सांगितलं, आता याच्यानंतरचं माझं सगळं जीवन बोनस, जास्तीचं आयुष्य मला मिळालं आहे, त्यामुळे मी आता फक्त नामस्मरण आणि आत्मज्ञान ह्याकरताच घालवेन. तो खरं तर आत्मज्ञानी होता, पण तो काही काळाकरता त्याचा जो प्रश्न मनामध्ये निर्माण झाले, त्यामुळे जो गोंधळ झाला तो असा झाला. मग आपलंही असंच गृहीत धरायचं, 50 वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाच्या दृष्टीने काहीच नाही. आपलं जे 50 आणि एक क्षण आपलं पूर्ण आयुष्य बदलवून टाकणारा आहे. म्हणजे आपल्या दृष्टीने 50 वर्ष ब्रह्मदेवाच्या दृष्टीने काहीच नाही, आणि आपला एक क्षण चांगला तो आपलं संपूर्ण 100 वर्षाचं आयुष्य बदलवणारा आहे. हा ब्रह्मदेवाच्या आणि आपल्या विचारातला फरक आहे. त्याच्यामुळे कितीही वेळ गेला, 90 वर्ष जरी आपले वाया गेले, एक क्षण जर पकडता आला तरी आपली मुक्ती आहे. एवढ्या साधेपणाने जर या लोकांनी सांगून ठेवलं आहे, म्हणून म्हटलं आहे की देवाची द्वारी उभा क्षणभरी. मग या लोकांनी हे केलं आहे, यांनी आयुष्यभर ते केलं आहे. त्यांनी जे केलं आहे ते एक क्षण जरी आपण कळलं आपल्याला, ते शुद्ध ज्ञान आहे असं समर्थ म्हणतात. जन्म मृत्यूचा या ठिकाणी प्रश्न नाही, मृत्यूला भिण्याचं कारण नाही. आता या ठिकाणी त्यांनी बरोबर महादेवच का शब्द वापरला असेल, कारण महादेव काळांचा काळ आहे, म्हणजे काळावर विजय मिळवू आपण. म्हणजे मरणार नाही का? मरू. मरणार कसं नाही, देहाला मरण आहेच, पण देह जरी गेला तरी आत्म्याला शांती आहे. आणि आपल्याला ओम शांतीच म्हणतो आपण, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हेच म्हणतो आपण. देहास शांती मिळो म्हणत नाही, देहाला जाळतोच आहे. देहाला जर आपण जाळतो आहे तर शांती कोणाला पाहिजे आहे? मग जो निघून गेला आहे त्याला. मग निघून जाणाऱ्यांनी शांतपणे निघून जावं, ह्यासाठी हा भक्ती मार्ग आहे. जय जय रघुवीर समर्थ. मरणार नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. कोण असा आहे तो? एक अश्वत्थामा आणि चिरंजीव काही सोडले, याच्या व्यतिरिक्त मरण नाही असा माणूस नाही. सिद्धमुनी महानुभाव सकळांचा जो अंतर्भाव, जेणे सुखे महादेव डुल्लत सदा. यामुळे महादेव डुलतात, आनंदी होतात, की अरे असा जीव आला की जो अशा प्रकारची आराधना करतो आणि माझ्यावर विजय मिळवतो काळावर. नाही तर काळ असा आव असून बसलाय, आणि आव असून बसलेला काळ आपल्याला दिसत नाही. किती आयुष्य गेले, 25 वर्ष एका क्षणात नाहीसं होतं हे सगळं. मग हे सगळं आपल्याला कळत नाही. हे जर कळलं तर ते शुद्ध ज्ञान आहे. नंतर जे वेदशास्त्रांचे सार, म्हणजे हे वेदशास्त्र, जितके वेदशास्त्र, जे 4 वेद आहेत, पुराण आहेत, शास्त्र आहेत, भगवद्गीता आहे, त्याचं सार हे आहे शुद्ध ज्ञान. समर्थांनी कसं असं काढलंय आपल्याला, आपल्यासाठी अगदी लोणी काढून दिल्यासारखं. ताकामधून लोणी अगदी अलगद बाजूला केलं आणि लोण्याचा गोळा खा म्हणतात. ते म्हणतात काही वाचायची गरज नाही. हे जर तुम्हाला कळलं, त्यांच्या जीवनाचा अर्थ जर तुम्हाला कळला, लागू पडला, त्यांनी काय केलं. आता त्यांनी झोळी घेतली, भिक्षा मागितली म्हणजे तेच आपण करायचं. त्यांनी जे केलं ते नाही, त्यांनी जे केलं ते नाही, ते कशासाठी केलं हे जर कळलं तर ते शुद्ध ज्ञान आहे. कलियुगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करू शकणार आहे का? कोणी नाही. पण त्यांनी जे केलं ते कशासाठी केलं, का केलं हे जर कळलं तर जीवाचं सार्थक आहे. जे वेदशास्त्रांचे सार, सिद्धांत दादांत विचार, हा सिद्धांताचा विचार आहे, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकास होय. आता इतकंही तळमळून वर्षानुवर्ष दासबोधामध्ये सगळे लोक सांगत असतात. किती लोकांना त्याचा फायदा होतो, किती लोकांना फायदा होतो. म्हणजे मला हे असं वाटतं की त्यांची तळमळ आणि आपला दुर्लक्ष करणे ही परंपरा चालूच आहे. जोपर्यंत आपण स्वतःहून त्या गोष्टीकडे वळणार नाही तोपर्यंत आपल्याला ते कळणार नाही. मग ते म्हणतात त्याची प्राप्ती भाग्यानुसार होते. आपल्याला जर ते भाग्य मिळायचं असेल तरच ती प्राप्ती होते. आता ह्या वाक्यातून असा अर्थ काढायचा का मग आम्ही भाग्यवान नाही का? मग आम्ही भाग्यवान आहोत असं म्हणत ह्या आणि ह्याच मार्गाने जर गेलो तर ते भाग्य कोणत्याही जीवाला प्राप्त होऊ शकतं असं समर्थांचं वचन आहे. जे वेदशास्त्रांचे सार, सिद्धांत दादांत विचार, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकास होय. भाविक
लोक जे असतात त्यांना आपोआपच त्या सुखाची प्राप्ती होते. मग या ठिकाणी कोणतं ज्ञान दिलं आहे समर्थांनी? कोणता ज्ञानाचा उपाय सांगितला? म्हणजे आपण बेलसरेंचा जर जेव्हा वाचतो तेव्हा तरी त्यांनी सुरुवातीला थोडा ज्ञानाचा विचार दिला आहे. हे 3 प्रकार सांगितले आहेत. त्याच्यात अहम ब्रह्मास्मी सांगितलं आहे. ही वाक्य बेलसरेंनी समजावून सांगितली आहेत आपल्याला. समर्थांनी बोलले आहेत का काही असं? या सगळ्या गोष्टींचा, त्या वेदांचा विचारच करू नका तुम्ही. विचार न करता ज्याला शुद्ध ज्ञान पाहिजे असेल त्यांनी त्याचा सार उचलून काढावं ज्ञानापेक्षा, कारण हा भक्तिमार्ग आहे म्हणून. याचा अर्थ समर्थांना ज्ञान द्यायचं नाही किंवा नव्हतं असं नाही. त्यांचं म्हणणं भक्तिमार्गाने जर आपल्याला जायचं आहे तर ज्ञानामार्गाचा विचार या ठिकाणी आपण करणार नाही. ते ज्ञान नसलं तरी चालेल, भक्ती असेल तर व्यक्ती मुक्त होऊ शकतो. अशा प्रकारचं समर्थवचन सोप्या भाषेत आपल्याला दिलेलं आहे. साधू संत आणि सज्जन, भूत भविष्य वर्तमान सर्वत्रांचे गुह्य ज्ञान ते सांगितलेलं. आता भूत भविष्य वर्तमान, मागे काय घडून गेलं, पुढे काय घडणार आहे आणि सध्या काय घडतं आहे आपल्या जीवनामध्ये, या तिन्ही गोष्टींचा साक्षीपणाने जर विचार करता आला तर भूतकाळ, भविष्यकाळामध्ये चिंता न करता आणि सध्याच्या परिस्थितीत या सगळ्या गोष्टींचा विचार करून सर्वांचं गुह्य ज्ञान, त्याचं एक गुह्य असं ज्ञान आहे म्हणतात, ते सांगितलेलं. आता ते सांगतो ज्याचा तुम्हाला वैयक्तिक जीवनामध्ये समाधान मिळवण्यासाठी फायदा होईल. साधू संत आणि सज्जन, भूत भविष्य वर्तमान सर्वत्रांचे गुह्य ज्ञान ते सांगितलेलं. आता तीर्थे व्रते तपे दाने, समर्थ फार कडखर आहेत, पण तीर्थे व्रते तपे दाने जे न जोडे धूम्रपाने पंचाग्नी गोरांजने ते जे प्राप्त नोहे. नुसतं तीर्थव्रत तपदान केल्याने ते प्राप्त होत नाही. किती स्पष्ट कल्पना आहे त्या. आणि कोण यांना म्हणतात की अंधश्रद्धा वाढवणारे आहेत समर्थ? अंधश्रद्धेवर घाला घातलाय. ते म्हणतात असं करा, करू नये असं म्हणत नाही, पण ते केल्यानेच तुम्ही मुक्त व्हाल असंही त्यांची ग्वाही नाही. तीर्थे तपे व्रते दाने जे न जोडे धूम्रपाने पंचाग्नी गोरांजने जे प्राप्त नोहे. नंतर सकळ साधनाचे फळ, सगळ्या साधनाचं फळ हे समजताय ना. हा म्हणजे हा विषय असा आहे ना, जितका विचार करू तितकं त्याच्यामध्ये खोल जाता येतं. कारण आता खरं शुद्ध ज्ञानाकडे आलो आहे, आपल्या ज्ञानाकडे. आपल्याला काय आवडतं हे शोधतोय ना आपण आता. तेही तेच सांगतायत जे तुम्हाला आवडलं पाहिजे आणि आपणही तेच शोधतोय. आता तरी निदान मला आवडेल तसा ज्ञान पाहिजे. बाकी सगळं ज्ञानापासून मला आता मुक्ती पाहिजे आणि मला खरंच ज्ञान पाहिजे. ही तळमळ जेव्हा जीवाची होते तेव्हा सद्गुरू कृपा करतात आणि जे पाहिजे ते देतात. हे ब्रह्मांडाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही जर म्हणाल हे पाहिजे, हे पाहिजे, त्यांना जे पाहिजे ते पाहिजे. आज नाही 25 वर्षात तेच मिळतं जे आपण मागितलेलं असतं. त्याच्या मागणंच असं असावं की ज्यावरती समर्थांची कृपा अधोरेखित व्हावी. सकळ साधनाचे फळ, सगळ्या साधनाचे फळ ज्ञानाची सिगची केवळ, जैसे जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे श्रीराम. कोणत्याही प्रकारचा संशय मनामध्ये राहता कामा नये. इतका प्रचंड त्रास या 10-12 दिवसात झाला, पण समर्थांची कृपा असल्यामुळे ना कुणीही अशी चिडचिड केली नाही. हे कशाचं फळ आहे? हे नक्कीच समर्थांची कृपा आहे. ते म्हणतात जे जे त्रास सहन करतील त्यांचीच कसोटी लागते आणि त्यांना असं काहीतरी विशेष मिळतं की ज्याची त्यांनी कल्पना केलेली नसते. त्यामुळे कल्पना न केलेलं फळ जर पाहिजे असेल तर त्रासांकडे दुर्लक्ष करणं हे तुमचं परम कर्तव्य आहे. जय जय रघुवीर समर्थ. त्रास म्हणजे कसा? उन्हाचा. इतके कष्ट केले 10 दिवस सगळ्यांनी. ही भगवत कथा ऐकताना कल्पनाही ज्याची कोणी करू शकणार नाही. एवढं ऊन. तिथे विकणारे लोक असे घाम गाळायचे आणि अक्षरशः भांड त्यांचा घाम गळेल इतकी ती उष्णता भयंकर. थोडीशी जरी कल्पना आली असती ना, अर्धे लोक गेले नसते. पण काहीतरी विशेष म्हणजे चक्रतीर्थाचं स्नान होणे, गोमतीचं स्नान घडणे, या सगळ्या गोष्टी, ज्या शरयूचं स्नान, गंगेचं स्नान, संगमाचं स्नान, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला मिळतात ना, आणि इतक्या कठीण परिस्थितीत कोणतीही हानी न होता जेव्हा आपण घरी पोचतो, ही समर्थांची कृपा असते. मग हे आपल्याला जेव्हा कळतं, आधीचा जर जीव असता अशा प्रकारच्या यात्रा करताना आपण अनेक प्रकारची नावं ठेवली असती. नावं न ठेवणे म्हणजेच हे चित्ताचं समाधान टिकणे आहे. चित्ताचं समाधान टिकणे यापेक्षा वेगळं काय आहे?
हे शुद्ध ज्ञान आहे. शुद्ध ज्ञानामुळे कुणीही म्हणजे खरंच विचारांची प्रगल्भता आपल्या जीवनामध्ये कार्य करत असते, करू शकते. आपली बुद्धी तेच करायला भाग पाडते जेव्हा समर्थांची कृपा होते. अन्यथा आपण हा विचार करणार नाही. त्यांनी तर म्हटलं, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकास होय, भाविकाला त्याच्या भाग्याप्रमाणे प्राप्त होतं. सगळं सरळ सरळ नाही मिळत. प्रत्येक गोष्ट सरळ मिळायला परमार्थ इतका सोपा नाही. जर स्वार्थ इतका सोपा नाही तर परमार्थ सोपा कसा असेल. त्यामुळे आपापल्या भाग्यानुसार ते फळ त्याला मिळतं. फक्त आपली बुद्धी स्थिर ठेवणं हे प्रत्येक भाविकाचं कर्तव्य आहे. तेव्हा कुठे तुम्हाला शुद्ध ज्ञान मिळेल. सकळ साधनाचे फळ ज्ञानाची सिगची केवळ, जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे. त्या ठिकाणी संशय असा राहणारच नाही. कोणत्याही प्रकारचा संशय मनामध्ये राहणार नाही. आणि आपल्या मनात किती संशय असतात प्रत्येक वेळी. संशय फिटणे हेच तर त्या ज्ञानाचा परिणाम आहे. नंतर 56 भाषा तितुके ग्रंथ. 56 भाषा तितके ग्रंथ. किती ग्रंथ आहेत आपल्या समर्थांचे, स्वतःचेच किती ग्रंथ आहेत. नुसते इतर अजून तर सद्गुरू सोडलेच आपण, नुसत्या समर्थांचेच किती ग्रंथ आहेत. 56 भाषा तितुके ग्रंथ. आदी करून वेदांत. या इतुक्याचा ग्रहणार्थ एकच आहे. काहीही वाचा, कुठेही जा, कोणताही अनुभव घ्या, ते सगळं एकच आहे. मग याच्यासाठी आपण साधा ऐहिकातलं उदाहरण देतो ना, की आपल्याला दुःख झालं, मला एक दुःख झालं, आणखी माझ्या मैत्रिणीला एक झालं, माझ्या भावाला एक झालं, अजून कोणाला कोणतं दुःख झालं. हे सगळे दुःख झालं म्हणून सगळेजणी एकत्र जरी बसले तरी दुःख ते दुःखच नाही का. दुःख ते दुःखच आहे. म्हणजे दुःखाला दुसरं काहीच म्हणू शकत नाही. त्याला कोणाला संपत्तीचं असेल, कोणाला पुत्राचं असेल, कोणाला तब्येतीचं असेल, पण शेवटी दुःख हे दुःख आहे. त्याला काय व्याख्या करणार आहे. सुखाला काय व्याख्या करणार आहे. सुख ते सुखच आहे. तो अत्यानंदात असो की साध्या आनंदात असो, सुख ते सुखच आहे. कुणाला मुलापासून मिळालं, कुणाला देवापासून मिळालं, सुख ते सुखच आहे. मग ह्या सगळ्यासारखं वाचा काहीही, तरी पण त्याचा गहनार्थ एकच आहे. कोणतंही काहीही वाचलं तरी एकच आहे. आणि जर तो एक नसेल तर ते शुद्ध ज्ञान नाही. जय जय रघुवीर समर्थ. जर त्याचा अर्थ सारखा निघत नसेल तर तो शुद्ध ज्ञानच नाही. आणि शुद्ध ज्ञानाच्याही मागे लागतं म्हणतात की शुद्ध ज्ञान घेत असताना, घेतल्यानंतर जर व्यक्ती असमाधानी दिसत असेल, चिडचिड करत असेल, तर त्यांना काहीही मिळालं नाही असं म्हणायला सुद्धा समर्थ कमी करणार नाही. 56 जे नेणवे पुराणी, जेणे सिणल्या वेदवाणी, तेची आता येची क्षणी बोधीन गुरुरूपे. ज्यांनी वेदवाणी थिजल्या, वेद सुद्धा सांगू शकले नाही ज्ञान काय, माझं ज्ञान, माझ्याबद्दल. आता एक महत्त्वाचा मुद्दा, व्यक्तीबद्दलचं ज्ञान आपल्याला जे व्हायला पाहिजे ते वेदांना सुद्धा होणार नाही. अशा प्रकारचं ज्ञान वेद सुद्धा सांगू शकणार नाही असं ज्ञान व्यक्तीला मिळत आहे. कळलं. आपण अहम ब्रह्मास्मी, मी कोण आहे याचं ज्ञान वेद सुद्धा सांगू शकत नाही, जे स्वतः मिळवू शकतो. वेदांपेक्षाही गहन ज्ञान आपल्याजवळ आहे स्वतःचं, स्वस्वरूपाचं. आणि स्वस्वरूपाचं म्हणजे माझ्यामध्ये जर चांगला गुण आहे कोणता, तो ईश्वराचा गुण आहे. आणि त्याच्यातला सगळ्यात परमोच्च बिंदू म्हणजे ईश्वर आहे. एखादा रांगोळी काढत असेल आणि रांगोळी काढणं ही कला आहे, रांगोळी काढता 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 त्याच्यातच तो रमला, तो ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. कारण तोच गुण त्याला ईश्वरापर्यंत नेत असतो. मग ह्या गुणातूनच आपण ईश्वराला बघत असतो. त्यामुळे जे नेणवे पुराणी, जे पुराणात कथन केल्या जाणार नाही, म्हणजे आपण पुराणात वाचायचं आणि संदर्भ स्वतः लावायचा. मी कोण आहे याचा संदर्भ लावल्यानंतर आपलं जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला वेदांना सुद्धा सांगता येत नाही, वर्णन करता येत नाही. आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा असं जेव्हा आपण म्हणू आणि ते जर ज्ञान झालं एखाद्या जीवाला, तर ते ज्ञान सर्वश्रेष्ठ शुद्ध ज्ञान आहे असं समर्थ म्हणतात. पाहिले नसता संस्कृती, रीग नाही महाराष्ट्र ग्रंथी, हृदयी बसल्या कृपा मूर्ती सद्गुरु स्वामी. आणि हे जेव्हा ज्ञान होत आहे तेव्हा ते ज्ञान सद्गुरु स्वामी हृदयात बसल्यावर होतं. मग आता हे सगळं पुन्हा वाचायचं. कोणते आपल्या आधीचे
पहिला, दुसरा, तिसरा, चौथा समास वाचायचा. त्या ठिकाणी सद्गुरूंचं वर्णन आहे, शिष्याचं वर्णन आहे, सत्शिष्याचं वर्णन आहे. मग ह्या वर्णनातून सद्गुरू स्वामी बसणे म्हणजे काय, हृदयामध्ये बसणे म्हणजे काय, हृदयामध्ये सद्गुरूंना बसवलं आणि एकदा का बसवलं तरच हे ज्ञान शक्य आहे. आणि ते एकदा का आपल्या हृदयामध्ये बसले की त्यांना जे आपल्याकडून करून घ्यायचं असेल त्या प्रकारची ते परीक्षा घेत घेत शिष्याला आत्मस्वरूपापर्यंत नेतात. आणि ते आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान होय, जे इतरांशी तुलना आपण त्या गोष्टीची करण्याचं काही कारणच नाही. या ठिकाणी जीवनाची कला नाही का सांगितली मग समर्थांनी, आपल्याला स्पष्ट दिसतंय की जीवन माणसाने कसं जगलं पाहिजे. आपल्या स्वतःचा विचार करून कालपेक्षा आज अधिक चांगला आपण कसं झालो, अधिक चांगला विचार आपण कसा करू शकलो, अधिक उन्नत विचार आपण कसे करू शकलो, अधिक स्थिरबुद्धी आपण कशी ठेवू शकलो, विवेकाचा उपयोग करू शकलो, वैराग्याचा उपयोग करू शकलो, या सगळ्या गोष्टींना साक्षीभावाने पाहू शकलो, तर ती सद्गुरूंची कृपा आहे. आणि असे सद्गुरू हृदयात वसलेले असले की आपले जसं घोड्याला बांधलेलं असतं दोन्ही बाजूनी आणि तो इकडे तिकडे बघत नाही, तेवढंच काम करतो, तसं आपणही फक्त सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे कार्य करत राहू. आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत, माझा स्वामी कृपेसहित हृदय वसे श्रीराम. समर्थ म्हणतात संस्कृत आलं नाही तरी चालेल, ग्रंथ प्राकृत भाषेत असला तरी चालेल, माझा स्वामी कृपेसहित हृदय वसे श्रीराम. संस्कृत आहे चालेल, प्राकृत भाषा आहे चालेल, भाषेचा प्रश्न नाही, ज्ञानाचा प्रश्न नाही. कारण माझे सद्गुरू माझ्या हृदयामध्ये जर असतील, माझा स्वामी कृपेसहित. स्वामी प्रत्येकाच्या सोबत जन्मजन्मांतरी आहे, जन्मजन्मांतरीचा स्वामी आहे. जोपर्यंत आपली मुक्ती होत नाही तोपर्यंत स्वामी आपल्याला सोडत नाही, जे कोणते आपले सद्गुरू असतात. फक्त कृपेसहित या शब्दाला महत्त्व आहे. कृपेसहित म्हणजे त्यांनी जी केलेली कृपा आहे ती कृपा प्रत्येक शिष्याला समजली तर पाहिजे, समजली तरच सद्गुरू आत आहे ते कळेल ना. अन्यथा ते कळलंच नाही तर आपल्या मायेच्या प्रवाहामध्ये माणूस चुका करत करतच जीवन जगणार आणि पुनरपि मरणम पुनरपि जननम ह्या फेऱ्यामध्ये तो अडकणार. त्यामुळे माझा स्वामी कृपेसहित हृदय वसे श्रीराम. हृदयामध्ये जर त्याला घेतलं, त्याला जर स्थान दिलं, देह देव पाट हृदय संपुष्ट, मध्ये गुरुमूर्ती वैसविली, प्रेमाचं हे पाणी प्रक्षाळिले तुझं, आत्मस्वरूपे सद्गुरुराज. भाव केला गंध भक्तीच्या अक्षता, वाहिल्या अच्युता श्री गुरुसी. तू अशा प्रकारची जर सेवा, मानस सेवा आपल्याच मनातल्या मनात सद्गुरूंची झाली तर मग ते सद्गुरू काय म्हणतात, आता बघ मी तुझ्यामध्ये काय जीवनामध्ये बदल करतो. आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत, माझा स्वामी कृपेसहित हृदय असे श्रीराम. एकदा का तो हृदय असे बसलेला असेल, त्याची जर मानस पूजा सतत मनातल्या मनात सुरू असेल तर बाकी सगळ्या गोष्टींची गरजच नाही. न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास, प्रयत्ने विण सौरस सद्गुरु कृपा. बापरे, प्रयत्ने विण आपण प्रयत्न सोडायचा नाही असा विचार करतोय. जन्माला आलो, आता जीवन आणि आता म्हणजे साधं जीवन, संसार आणि परमार्थातला महत्त्वाचा फरक पहा. सतत प्रयत्न करा, थांबला तो संपला, हे खरे का मानणे, असं म्हणतो. मी म्हटलं ना अमृतकाळामध्ये, थांबला तो संपला, हे खरे का मागणे. मग आता थांबला तो संपला असं आपण संसारात म्हणतो. एखादा मुलगा जर अभ्यास करता करता थांबला, लागलीच म्हणतो थांबायचं नाही. आयुष्य हे नुसतं शिकण्यासाठी आहे, तो शिकत राहा, हे संसारासाठी आहे. पण जो थांबला त्यालाच पुढे काहीतरी वाट गवसली, हे परमार्थाचं पहिलं लक्षण आहे. त्यामुळे प्रयत्नाविना कोणताही प्रयत्न करायची गरज नाही. प्रयत्न कोणता करायचा आहे, सद्गुरूंना हृदयात बसवायचा आहे, सद्गुरूंना शरण जायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मनापासून त्यांच्यावरती सोडल्या की मग न करिता वेदाभ्यास. आणि परमार्थात यायचं म्हटलं, सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न असतो शिष्याचा, परमार्थात यायचं म्हणजे मला वेद आलं पाहिजे, मला हे स्तोत्र आलं पाहिजे, मला ते स्तोत्र आलं पाहिजे, मला हा अभिषेक करता आला पाहिजे. हे सगळं केल्याशिवाय मला परमार्थिक कोणी म्हणणार नाही. समर्थ म्हणतात या सगळ्या गोष्टी गौण आहे. नाही करता आलं, तू जर मनापासून सद्गुरूंना आळवलं,
सद्गुरूंना जर आता आलीच आहे आपली गुरुपौर्णिमा, सद्गुरूंना जर तू मनापासून सद्गुरूंचा अधिकार काय आहे, देवापेक्षाही जास्त अधिकार आहे त्यांचा. त्यामुळे एकदा म्हणजे बघा, शुद्ध ज्ञानाबद्दल बोलतायत आणि काय सांगतात आहे, काहीच करू नका म्हणतात. आणि कोणती गोष्ट जर मिळवायची असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतात. या ठिकाणी म्हणतात प्रयत्न करायची गरज नाही. हे आपल्यासाठी साधं साधं गणित करतात, आपण अधिक कॉम्प्लिकेटेड करायचा प्रयत्न करतो. ते म्हणतात काहीच करू नका, आपोआप चला. आणि प्रयत्ने विण सद्गुरू कृपा होय. कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करण्याची तुम्हाला गरज पडत नाही. जसे आपले वडील मरताना मुलाला आपोआप सगळं त्यांचं धन देऊन जातात, तसं शिष्याने जर हात धरला, सद्गुरूंनी जर हात धरला शिष्याचा, त्यांची सगळी कृपा ते आपल्याला देत असतात. अगदी संसार आणि परमार्थ सारखा आहे, पण संसारातल्या गोष्टी समजतात, परमार्थातल्या गोष्टी समजत नाही. हीच मोठी मेघ आहे. हे सांगण्यासाठी हे सगळे ग्रंथ आहे. बाकी त्या गोष्टीचा काही अर्थ नाही. जर एक कण आपल्याला याच्यातला कळला तर बाकी सगळं गौण आहे. व्यर्थ नाही म्हणत आहे, गौण आहे. प्राधान्य कशाला आहे? आत्मस्वरूपाला. न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास. खूप ऐकायचं आहे, खूप वेदाभ्यास करायचा आहे. प्रयत्न विण सौरस सद्गुरू कृपा. पण प्रयत्ने विण सद्गुरू कृपा होऊ शकते. मग याच्याहून कोणतं मोठं आश्वासन द्यायला पाहिजे? इतकं साधं आपल्याला आईवडिलांनी तरी कधी म्हटलं आहे का? इतकं साधं, काहीच नको करू, काहीतरी शिक बरं, पोळ्या तरी शिक, अभ्यास कर बरं, इतके मार्क मिळालेच पाहिजे, या नोकरीला गेलंच पाहिजे, तरच तुला एवढा पगार मिळेल. एक दिवस आपण गेलो नाही, आपला पगार कट होतो. प्रयत्न करत राहा, थांबला तो संपला, हे खरे का मानणे. मग असं ते चालूच राहतं ते गणित. आणि शेवटी चालू राहतं. आयुष्याचे कितीतरी वर्ष जातात आणि वर्ष गेल्या समजतं आपल्या हातात काहीच नाही राहिलं. असं ते गणित आहे. त्यामुळे इथे उलट आहे. आता कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करायची गरज नाही. न करिता प्रयत्न फक्त हा करायचा आहे की मी सद्गुरूंचा, सद्गुरू माझे, सद्गुरू माझ्या हृदयामध्ये स्थानापन्न आहेत. माझ्यावरती सद्गुरू कृपा झालेली आहे. माझं पुण्य फळाला आलेली आहे. आणि यानंतरचं माझं सगळं आयुष्य आमूलाग्र बदललेलं आहे. आणि जे बदललेलं आयुष्य आहे ते मी स्वीकारलेलं आहे अगदी मनापासून. हे मी साक्षीभावाने पाहतो आहे. असं जर त्यांनी म्हटलं तर बाकी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करायची त्याला गरज उरणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये सद्गुरू येतात आणि आपली मदत जशी पाहिजे, मदत ज्या लेव्हलची पाहिजे, कारण त्यांना जमत नाही असं एकही गोष्ट नाही. त्यामुळे आपल्याला जसं पाहिजे तसं करतात. आणखी काय सोपं करायला पाहिजे ग्रंथाला. आणि यातून मिळणारं शाश्वत सुख जे आहे ते मिळवण्यासाठी जो प्रयत्न आपण करतोय ते प्रयत्नच मुळी सद्गुरूंवर सोडायचे आहेत असं समर्थांचं या ठिकाणी. ग्रंथ मात्र मराष्ट त्याहून संस्कृत श्रेष्ठ. त्या संस्कृतामध्ये स्पष्ट थोर तो वेदांत. किती गोड भाषा आहे. ग्रंथ मात्र महाराष्ट्राचा ग्रंथ, त्यातून संस्कृत श्रेष्ठ. आज दुपारी बोलता बोलता अगदी खरंच म्हणलं की जन्मही आपल्याला चांगल्या कुळात मिळाला, सद्गुरूही मिळाले, त्यानंतर त्यातल्या त्या जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असे समर्थ मिळाले, असा महाराष्ट्र मिळाला, असं पुणे मिळालं. आणि हे सगळं मिळालं हे आपल्याला कधी जाणवलंच नाही. आपल्याला फक्त काय नाही मिळालं ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष जातं. आता समर्थ म्हणतात ग्रंथ मात्र महाराष्ट्र त्याहून संस्कृत श्रेष्ठ. त्या संस्कृतामध्ये स्पष्ट थोर तो वेदांत. त्या संस्कृतामध्ये सांगितलं काय आहे? वेदांत. वेदांत सांगितलेला आहे. ग्रंथ महाराष्ट्र. नंतर त्या वेदांतापरते काही सर्वथा श्रेष्ठ नाही. जेथ वेदगर्भ सर्वही प्रगट झाला श्रीराम. त्या वेदांपेक्षा जास्त श्रेष्ठ काय आहे? वेदांना अपौरुषेय म्हटलं आहे. जे त्यांनी कोणी निर्माण केले नाही, ते भगवंतांनी त्या श्वासोश्वासाद्वारे निर्माण केलेले जे अपौरुषेय असे वेद आहेत, त्या वेदांपेक्षा जास्त काय महत्त्वाचं आहे या जगामध्ये? वेद नसते तर आपल्याला दिशा मिळाली असती का जीवनाला? सत्याच्या मार्गाने सत्यम परम धीमहि हे जे वाक्य आहे त्यानुसार जर चालायचं असेल तर वेदांचा आधार आहे. मग त्या वेदापरते काही सर्वथा श्रेष्ठ नाही. जेथ वेदगर्भ सर्वही प्रगट झाला.
वेदांचा गर्भ त्या ठिकाणी प्रगट झाला आहे. आणि ते जे ज्ञान आहे, असो ऐसा जो वेदांत, त्या वेदांताचाही मतितार्थ, अतिगहन तो परमार्थ, तो तू ऐका आता श्रीराम. इतके वेद म्हणजे त्यांनी सरळ सरळ आपल्याला इतकं फिरवलं आहे, काहीही वाचायची गरज नाही. इतका वेदांचं सार काढून तुमच्यासमोर. मग गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात आहे, मामेकम शरणम ब्रज, मला फक्त तू शरण ये, बाकी सगळ्या गोष्टी माझ्यावरतीच सोड. मग समर्थ म्हणतात, या वेदापरते काही सर्वश्रेष्ठ नाही, जेथे वेदगर्भ सर्वही प्रगट झाला. ज्या ठिकाणी वेदगर्भ प्रगट झाला आहे, वेदांचं सार ज्या ठिकाणी निर्माण झाला आहे, असा जो वेदांत आहे, त्या वेदांताचा जो अर्थ आहे, त्याचा अतिशय गहन असा परमार्थ तो आता ऐक. अरे गहनाचे निगहन, ते तू जाण सद्गुरु वचन, सद्गुरु वचने समाधान, नेमस्त आहे श्रीराम. आले पुन्हा सद्गुरूंपर्यंत. म्हणतात काय, अरे गहनाचे निगहन, इतकं जे सगळं ज्ञान आहे वेदांचं, ते कुणी वाचलंय, कुणी पचवलंय, कुणी अनुभवलंय, कुणी ते जाणलंय? आपल्या सद्गुरूंनी. वडिलांचे पैसे घेताना कसं छान वाटतं आपल्याला. त्यांची लाखोची इस्टेट आपण घेतो आणि त्यापुढे आपला पुढचा संसार करतो. तसा इतके लखोपती रामनामाचं ज्यांच्याजवळ एवढं मोठं गाठोड आहे, ते त्यांचं गाठोडं द्यायला तयार आहे. त्यांचं ते सद्गुरू वचन हे या वेदांचं सार आहे म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे ते काय सार काढलं आहे त्यांनी. नाही वाचला यांनी माझ्या बाळांनी वेदांत तरी चालेल, नाही समजलं संस्कृत यांना तरी चालेल, सगळं काही मी करून ठेवतो त्यांच्यासाठी. आणि एकासाठी नाही, सगळ्यांसाठी. एकच शिष्य लाडका असं नाही. असे आमचे जे सद्गुरू असतात ना, म्हणून सद्गुरूंचे पाय धरणं आवश्यक आहे. कारण ब्रह्मनिष्ठ सद्गुरू, त्यांचं पण वचन त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी ते वचनं जे सांगितले आहेत ना, त्यांनी जर म्हटलं एकादशी करा, करायची. त्यांनी जर म्हटलं असं करा, त्यांनी जर म्हटलं हे करू नका, त्यांचे शब्द म्हणजे तो वेदांताचं सार आहे. त्या ठिकाणी आपली स्वतःची बुद्धी लावण्याचं काही कारण नाही. संशयाचं मूळ त्या ठिकाणी फिटलं पाहिजे. संशय त्या ठिकाणी मनात निर्माण झाला नाही पाहिजे. सद्गुरू वचन म्हणजे सद्गुरू वचन. त्यांनी वर्षातले 3 उपास सांगितले, करायचे. त्यांनी नामस्मरण करायला सांगितलं, करायचं. जास्तीच्या भानगडीत जे पडतो, मग त्याच्यामुळे आपल्याला होतो अहंकार, की इतकं मी केलं. ते आधीच करून ठेवलं आहे सद्गुरूंनी, ते आपण पुन्हा खणून काढण्याची गरज काय. काढायचं आहे आत्मसमाधानासाठी, वेळ घालण्यासाठी, ठीक आहे, पण आत्मकल्याण त्यातून साध्य होऊ शकत नाही. ते सद्गुरूंच्या मुखानी कानात गेलं पाहिजे. सद्गुरू कसे शाल टाकतात ना, अंगावर शाल टाकतात दोघं, आणि कानात आपल्या मंत्र सांगतात. तो जो मंत्र आहे ते वेदांचं सार आहे. मग कशाला वेद वाचायला पाहिजे. वाचा, आनंदासाठी वाचा, पण सद्गुरू वचन हे वेदच आहेत. जय जय रघुवीर समर्थ. अरे गहनाचे निगहन, ते तू जाण सद्गुरू वचन, सद्गुरू वचने समाधान, नेमस्त आहे श्रीमान. नेमस्त नक्की नक्की नक्की. सद्गुरू वचन हेच समाधान आहे, हे तू नक्की आणि पक्क मनात आण, तरच तुला ती गोष्ट कळेल. पूर्वसुकृत फळाला येईल आणि पूर्वभाग्यानुसार ती गोष्ट तुला मिळू शकते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. 3 ओव्या वाजते. सद्गुरुवचन तोची वेदांत, सद्गुरुवचन तोची सिद्धांत, सद्गुरुवचन तोची धादांत, सप्रचिताता श्रीराम. जे अत्यंत गहन माझ्या स्वामींचे वचन, जेणे माझे समाधान अत्यंत झाले श्रीराम. ते जे हे माझे जीवाचे गुज, मी सांगेन म्हणतो तुझ, जरी अवधान देसी मज, तरी आता येच क्षणी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.